नमस्कार. माझं नाव श्रीधर टोंपे. आपण आज मी तुम्हाला प्रत्यक्षात एक प्रयोग दाखवणार आहे आणि ते आहे तुम्हाला समोर दिसत आहे वेस्टीज ॲग्री प्रॉडक्ट्स, बरोबर. या माध्यमातून आज शेतकऱ्यासाठी एक खूप जबरदस्त काम होत आहे आणि मी तुम्हाला एक प्रयोग दाखवण्याचा उद्देश की आज जमिनीची नापीकता वाढत आहे, बरोबर. जमिनीचा सामू, pH, बरोबर, आणि सेंद्रिय कर्ब याच्यावर आज खूप महत्त्वाचं काम करणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातूनच आपल्याकडं वेस्टीजच्या माध्यमातून असा एक ब्रँड आहे ज्यामध्ये आपण ते 82 ॲग्री 82 म्हणतो, बरोबर. हा आहे ना शेतकऱ्यासाठी एक वरदान बनलेला आहे आणि ते कसा ते आपण आज लाईव्ह तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचं काम करणार आहे. तर इथं पाहू शकता आपण की आता मी पाणी घेतलं आहे, आपल्या बोरचं पाणी आहे इथं. थोडं प्रमाण जास्त घेऊ आपण, बरोबर. आता ह्या पाण्याचा वास्तविक बघितलं तर आपण शेतकरी जेव्हा पिकाला पाणी देतो, बरोबर, त्या टायमाला बोरचं, विहिरीचं किंवा तलावाचं आपण पाणी देतोय, त्या पाण्याचा pH किती असतो हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहीत नाही, बरोबर. आज आपल्या जमिनीचा pH इतक्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात वाढला आहे की 8-9च्या दरम्यान गेला आहे. त्यामुळं आज नापिकतेकडे वळण्याची प्रमाण वाढलं आहे जमिनीचं, बरोबर. आणि त्याला कारणीभूत म्हणलं तर आपली जमीन आणि पाणी, बरोबर. केमिकलचं प्रमाण असेल किंवा मशागतीच्या चुकीच्या पद्धती असतील, बरोबर. इथं या गोष्टी होतात. आता बघा, हा पाणी आहे, पण आपण नॉर्मल बघतो की पाणी प्यायला आपल्याला नॉर्मली चांगलं वाटेल, आपण पिऊ शकतो. पण याचा pH चेक केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल की याचा pH आपला किती आहे, बरोबर. तर आपण बघू शकतो घेतो, बरोबर. आता माझ्याकडे pH इंडिकेटर आहे, बरोबर आहे. हे काम काय करते ते आपण बघूयात. आता हे pH इंडिकेटरचं इथं बघू शकतो, काही संख्या दिलेली आहे, बरोबर. हे pH किती पाण्याचा आपण प्रत्यक्षात बघूया. याच्यामध्ये सोल्युशन घालू, आपण pH सोल्युशन टाकूया, बरोबर, आणि याचा pH किती आहे हे पाहूया. आता पहा, काय झालंय, जेव्हा आपण याच्यात pH सोल्युशन दिलं आहे तर पूर्ण पाणी शेवळ्या पद्धतीने हिरवं पाणी झालं, बरोबर आहे. आणि हेच पाणी आपण बघितलं तर आता बघा इथं pH इंडिकेटरच्या माध्यमातून तर पूर्ण कितीपर्यंत 8.5च्या 9च्या दरम्यान 8.5पर्यंत pH गेलेला आहे, बरोबर. तर या पद्धतीने pH आपल्या पाण्याचा आहे. मग यामुळे काय होणार की आपण खतं देतोय, 4 पोते दिले तर 2 पोतेच आपलं म्हणजे 50% पिकं अपडेट करतात. अपडेट म्हणजे घेणं, बरोबर आहे. म्हणजे खाण्यापेक्षा लागू होणं हे खूप महत्त्वाचं आहे, पचणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते काम करून देण्याचा आपल्याला हा प्रोडक्ट काम करणार आहे. तर इथं आपण त्याचं बघण्यासाठी आता आपण ॲग्री 82 याचा वापर करूया आपण इथं. तर या पद्धतीने pH असल्यामुळं आपले खतं अपडेट होत नाहीत, जमिनीचा क्षारपणा, pHपणा वाढल्यामुळे हे होते, बरोबर. खर्च वाढत चालला शेतकऱ्याचा. तर आपण इथं ॲग्री 82 वापर करूया. याचा वापर करताना किती आहे बघा, 1 एकरसाठी, बरोबर, 1 एकरसाठी 200 ml वापर करायचा आहे फक्त शेतकरी मित्रांनो. आणि याचा खर्च किती येत असेल तर आपण बघा, 12 महिन्यामधून 6 महिने आपण टाकले याला तर 1,000-1,200 रुपयाचा खर्च आहे फक्त जमिनीवर, बरोबर आहे. आणि त्याच पद्धतीने आपण पाण्यामध्ये पण आपण हे करतो. हळूहळू तुम्हाला काय दिसाय पहा, पाण्याचा कलर कसा झाला, चेंज झाला आहे. आता पाहू शकतो आपण की पाण्याचा pH किती आहे. इथं पहा 6, बरोबर, 6-6.5च्या पद्धतीने मेंटेन झाला आहे. तर या माध्यमातून आपण आहे ना पाण्याचा pH आपण मेंटेन करू शकतो. त्या माध्यमातून आपला खर्च कमी येऊ शकेल, शेतीमधला 50% खर्च कमी येऊ शकेल आणि याचा आपण शेतकऱ्याला नक्कीच फायदा होईल. तर धन्यवाद.